भगवान शिव तुमच्यावरती कसे कृपा करते. आम्ही ऐकले म्हटले भगवंताला बेल वाहिलं की भगवान प्रसन्न होता. आम्ही ऐकलं म्हटले भगवंताला एक लोटा जल जर अर्पण केलं तर भगवान परमात्मा आमच्यावरती कृपा करतात. महाराज ते आम्हाला सांगा. हे उद्धाराचं त्याचं तिथे शेवटच्या टायमाला पाहू म्हटले आधी आम्हाला ते सांगा. आमचे आडलेले नडलेले राहिलेले काम कसे पूर्ण होते नाही. मग शिव भगवंताला माहिती होत की जोपर्यंत यांचा स्वार्थ आहे ना, जोपर्यंत यांचा स्वार्थ याच्यामध्ये आहे ना, अहो तुम्ही आम्ही सोडा. एखाद्या लहान लेकराला जर तुम्ही म्हणलात बाळ्या हे 10 रुपये घे आणि दुकानात जाऊन काय कर साखर घेऊन ये, ते आणतोय का? नाही आणत मारायचे. ते म्हणते पप्पा 12 रुपये लागतील त्याला. ते म्हणले कशाला? म्हणले 2 रुपये टॅक्स. ते म्हणले कोणाचा? ते म्हणले माझ्या चॉकलेटचा. आणि 2 रुपये मला चॉकलेटला द्या आणि मग मी तुमचं काम करतो. लहान लेकराला सुद्धा त्या ठिकाणी आपला स्वार्थ असला तर तो जातो. तुम्ही बघा ज्यावेळेस आपण मंदिरामध्ये जातो आणि मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर ज्या लेकराला काहीच कळत नाही ते सुद्धा पोटमध्ये ठेवणार आहे. म्हणून आज जो प्रश्न केलाय ना तर भगवान शंकर सांगू लागले म्हटले पार्वती ज्यावेळेस या जनतेला या जीवाला त्यांचा स्वार्थ त्याच्यामध्ये दिसेल ना त्यावेळेस हे जीव हे जंतू सर्व सर्व शिवपुराण कथा श्रवण करण्याकरता येते. आणि एकदा काय शिवपुराण कथा श्रवण करण्याकरता आले की महाराज मग त्यांचा उद्धार निश्चित आहे. जसं तुम्ही आम्ही लहान लेकराला जर कडू औषध जर पाजायचं असं ते कडू औषध पित नाही आपल्याला माहिती आहे. याला जर हे औषध दिलं तर हे काय होणार आहे? या रोगातून मुक्त होणार आहे. पण ते लेकरू पित नाही तर आपण काय करतो त्याला मधाचं 1 बोट आणि त्याच्यावरती ते औषध टाकून देतो. मला तेव्हा ते काय करतं ते औषध घेऊन घेतो. किंवा आपण त्याला सांगतो की बाळा हे काय कर औषध पे आणि नंतर तुला कॅडबरी देतो चॉकलेट देतो तुला हवंय ते देतो. त्या लालसेने तो लेकर काय करतं ते कडू औषध सुद्धा गटकन पिऊन घेतं आणि ते असणारे चॉकलेट साखर गुळ जे आहे ना ते भेटावं याच्या करता तो औषध पेत आहे. तसे भगवान परमात्मा आज पार्वती मातेला सांगू लागले म्हटले पार्वती चिंता करू नको म्हटले तुला जी यांची काळजी वाटू लागली ना त्याच्याकरता एक शास्त्र आहे. ते शास्त्र मी तुम्हाला सांगतो. भगवान शंकर कैलासावरती सांगू लागलेले आहेत पार्वती मातेला. इकडं हिमालयामध्ये बसलेले जे व्यास महर्षी आहेत ते सांगू लागले सौनकादी ऋषींना. आणि इकडं प्रयाग तीर्थक्षेत्रावरती जे 88,000 ऋषी बसलेले आहेत ना ते सांगू लागले. ते असणारे श्रवण करू लागले आणि सुतजी महाराज त्यांना सांगू लागले. कैलासावरती फिरता 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 नंदी भगवंताला विचारलं म्हटले नंदी अरे तुम्हाला आज असं असणार त्या पृथ्वी लोकावरती जायचं होतं म्हणले का नाही गेला पृथ्वी लोकावरती? शंभू बाबा तर म्हणत होते की आज पृथ्वी लोकावरती जाणार आहे. तुम्ही का जाणार होता का नाही गेलात तुम्ही? त्यावेळेस त्यांनी सांगितलं म्हटले ऐकाय साहेब पृथ्वी लोकावरती जाण्याकरता आम्ही निघालो होतो म्हटले पण जात असताना बाबांचा एक भक्त जो आहे ना तो भक्त बाबांची त्या ठिकाणी सेवा करू लागले. बाबांनी त्या ठिकाणी त्यांची आराधना करू लागला. त्यांना प्रसन्न करण्याकरता त्या कैलासावरतीच वास असणारा येऊन बसलेला आणि त्या कैलासावरती तो त्या ठिकाणी विराजमान झाला. म्हणले असं म्हटल्याच्या नंतर कोण भक्त आहे कोण असं असणारा त्या ठिकाणी सेवा करू लागला म्हणले आणि बाबाला नेण्याकरता कोण आला असं विचारण्याच्या नंतर महाराज त्या ठिकाणी